महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील वेद पाठक यांच्या हस्ते आणि सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंथुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत घटस्थापना संपन्न झाली। जय जगदंब। मी मुख्य पुजारी शुभम संभाजी भोपी। आज रेणुका मातेचा अभिषेक झाल्यानंतर मातेला शेंदूर लेपन मळवट भरण्यात आले। तसेच महावस्त्र आज पिवळ्या रंगाचे देवीला अर्पण करण्यात आले। त्याच्यानंतर पुरातन जे अलंकार आहेत मातेचे ते साधारण 10:30 ते 9च्या या दरम्यानमध्ये देवीच्या पूजेच्या वेळेला आपण घातलेले आहेत। तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे देवीचं मंगळसूत्र, गहूमाळ, बोरमाळ, पोहे हार, रत्नजडित बिंदी, पुतळ्यांची माळ आणि देवीच्या बांगड्या, तसेच बोरमाळ, मोठी बोरमाळ, कानातले आणि नथ मातेला अर्पण करण्यात आली। जय भवानी, जय जगदंब। प्रसंगी श्रीला पारंपरिक अलंकार चढवून महाआरती करण्यात आली। या पूजा विधीचे पौरोहित्य वेशास रवी कान्हव, अरविंद देव, अनिल कान्हव, भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले। घटस्थापनेच्या मंगल पर्वावर स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्त्व असल्याने अध्यक्ष वेद पाठक, सचिव दोंथुला व कोषाध्यक्ष जगताप यांनी सपत्नीक, कुमारिका व सुवासिनी पूजन केले। आई रेणुका माता की जय। सर्व भाविक भक्तांना पहिले नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा। आज अश्विन प्रतिप्रता निमित्ताने आज आईसाहेबाला पंचामृताने अभिषेक घालण्यात आला आणि देवीला पायस नैवेद्य दाखवण्यात आला। त्याच्यानंतर आईसाहेबासमोर दगडाच्या कुंडीमध्ये घटस्थापना करण्यात आली। त्याच्यामध्ये सप्तधान्य टाकून त्याच्यावर एक मातीचा कळश ठेवून त्या कळसावर एक नारळ ठेवून त्याची पूजा करण्यात आली। त्याच्यानंतर घटाला पहिली माळ म्हणून अशी माळ जे चढवतात ती माळ चढवण्यात आली आणि त्याच्यानंतर आईसाहेबाची आरती करून परिसर देवतेसाठी छबिण्याची सुरुवात झाली। यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती। छबिना काढून परिसर देवता पूजन करण्यात आले। त्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली। त्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला। घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, आमदार भीमराव केराम व आमदार संजय बांगर यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले। यात्रेनिमित्त सगळ्या भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा। त्यांच्यातील भक्तिमार्ग कायम राहावा, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि वारंवार रेणुका मातेच्या दर्शनाला येण्याची सुबुद्धी त्यांना देवो असा या ठिकाणी संकल्प केलेला आहे। भाविकांना सुविधा पुरवण्याबद्दल काय उपाययोजना? भाविकांना सुविधा पुरवण्याबद्दल खूप उपाययोजना आमच्याकडे आहेत आणि हळूहळू त्या कार्यान्वित होत आहेत। तुम्हाला यावर्षी थोडा बदल दिसला असेल। मागच्या वर्षी येण्याचा आणि जाण्याचा एकच मार्ग होता। आपण आता मध्यंतरी थोडं इकडं परशुराम मंदिराच्या त्या आपण जो भोजनालय केलेलं आहे त्याच्या बाजूनं एक नवीन मार्ग केलेला आहे। आपण भाविकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून की एकच मार्ग भाविकाला येण्यासाठी आणि दर्शन घेतल्यानंतर मागच्या बाजूनं परत जाण्यासाठी मार्ग ठेवलेला आहे। एकाच मार्गाने आपण येणं जाणं केलं तर खूप गर्दी होते, वेळ लागतो, त्याच्यामध्ये बऱ्याच जणाला दिक्कत होते। त्याच्यामुळं आपण भाविकाच्या सुविधेसाठी ही एक गोष्ट केलेली आहे। त्याचप्रमाणे यावेळेस आपण पादत्राणांचा पॅटर्न बदलला आहे। कारण आता येण्याचा एक मार्ग आहे, खाली पादत्राणं सगळ्याला सोडावी लागतील। जाताना दुसऱ्या मार्गाने गेल्यानंतर माझं पादत्राण कुठं आहे हा प्रश्न पडू नये म्हणून आपण अशी व्यवस्था केली की कुपन द्यायचे आणि जिथून ते बाहेर पडणार आहे त्या पायऱ्याच्या एकदम खालच्या टोकाला तिथं आपण त्या पादत्राणे वाहून नेण्याची व्यवस्था देवस्थानमार्फत केलेली आहे। कुपन दाखवायचं आणि तिथून आपले पादत्राणे घ्यायचे। अशा पद्धतीची एक वेगळी सुविधा भाविकांसाठी आपण इथं केलेली आहे। थँक्यू। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।